नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, बृहमुंबई महानगरपालिका अंतर्गत कंत्राटी तत्वावरती अधिपरिचारिका अर्थात स्टाफ नर्स या पदाची भरती केली जात आहे। त्याकरिता तुमच्याकडून अर्ज देखील या ठिकाणी मागवण्यात येत आहेत। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोण या पदासाठी अर्ज दाखल करू शकतो, तसेच अर्ज दाखल करण्याकरिता शेवटची तारीख काय ठेवण्यात आलेली आहे आणि अर्जाचा नमुना काय असेल, सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या भरती संबंधित योग्य माहिती भेटेल। लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शिव मुंबई या ठिकाणी अधिपरिचारिकांची कंत्राटी पद्धतीने करारनामा सापेक्ष नेमणूक करण्याकरिता अर्ज मागवण्यात येत आहे। तर या ठिकाणी अर्ज भरण्याकरिता तुम्हाला शुल्क भरावं लागणार आहे। अर्ज करण्याचा शुल्क आहे 790 प्लस 18% GST मिळून जे काही शुल्क असेल ते तुम्हाला या ठिकाणी रोकपाल विभाग, कॉलेज बिल्डिंग, तळमजला रूम नंबर 15 शिव मुंबई या ठिकाणी दिनांक 23/6/2025 ते 30/6/2025 पर्यंत रोखीत स्वीकारले जात आहेत। त्या ठिकाणी तुम्ही हे पेमेंट जे आहे ते अर्जाचा शुल्क जो आहे तो भरणा करू शकता। अर्ज करण्याकरिता तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे दिनांक 23/6/2025 ते 1/7/2025 पर्यंत। तुम्ही काय करू शकता, आवक जावक विभाग, तळमजला विद्यालय इमारत, लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय या ठिकाणी स्वतः जाऊन अर्ज जो आहे तुमचा या ठिकाणी सादर करू शकता। 3 वाजेपर्यंत या ठिकाणी वेळ देण्यात आलेली आहे, 1/7/2025 या तारखेपर्यंत। अर्ज यानंतरचे जे काही अर्ज येतील ते या ठिकाणी विचारात घेतले जाणार नाही असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। कंत्राटी पदभरती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, अधिपरिचारिका अर्थात स्टाफ नर्स या पदासाठी एकत्रित तुम्हाला पर मंथ मानधन जे आहे ते 30,000 रुपये दिलं जाणार आहे। ओके, सो त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पहा। उमेदवार हा 12वी पास व परिचारिका पदासाठी आवश्यक असलेली GNM ही पदवी धारण केलेली असावी। उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग काउन्सिलचे नोंदणीकृत असावा किंवा त्यांनी नर्सिंग काउन्सिलचे रजिस्ट्रेशन 3 महिन्यात मिळवावे लागणार आहे। जरी तुमच्याकडे नर्सिंग काउन्सिलचे रजिस्ट्रेशन नसेल तर ज्यावेळेस तुम्ही रुजू होताल त्या रुजू दिनांकापासून ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला हे रजिस्ट्रेशन मिळवून घेणे आवश्यक असणार आहे। ठीक आहे, ही शैक्षणिक अर्हता या ठिकाणी मस्ट असणार आहे। वयोमर्यादा पहा, उमेदवारांचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी आणि 43 वर्षापेक्षा अधिक नसू नये असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, अर्जासोबत जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला देखील तुम्हाला सादर करावं लागणार आहे। आता ॲप्लिकेशन करण्याकरिता काय फॉर्मॅट देण्यात आलेला आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात। ओके, सो अर्ज सादर करण्याकरिता नमुना देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। याची लिंक जी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि A4 साईजमध्ये प्रिंटआउट करून घ्यायचा आहे आणि मग डिटेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला अचूक माहिती या ठिकाणी फिलअप करून मग हा फॉर्म जो आहे तो दिलेल्या ॲड्रेसवरती सादर करायचा आहे। रजिस्ट्रेशन, नोंदणी क्रमांक, पावती क्रमांक येथे या ठिकाणी फोटो तुम्हाला पेस्ट करायचा आहे। परिचार्या जे काही शाळेचं नाव आहे जिथून तुम्ही GNM ही पदवी धारण केलेली आहे त्या ठिकाणी त्या संस्थेचं नाव, तसेच उत्तीर्ण वर्ष, तुमचं नाव, वडिलांचे नाव, विवाहपूर्वीचे नाव, सर्व माहिती या ठिकाणी अचूकपणे फिलअप करून हा जो काही ॲप्लिकेशन आहे तो तुम्ही त्या ठिकाणी बाय पोस्ट किंवा स्वतः त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सादर करावं लागणार आहे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही GNM थ्रू अधिपरिचारिका स्टाफ नर्स या पदाकरिता कंत्राटी पदभरतीची जाहिरात बृहमुंबई महानगरपालिकेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ह्या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। त्या अटी आणि शर्ती तुम्हाला फॉलोअप करावं लागणार आहेत ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी रुजू होताल त्यावेळेस। ठीक आहे, ह्या रीड करून घ्यायचा आहे। ज्यावेळेस तुमची निवड होईल त्यावेळेस तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती करारनामा लिहून द्यायचा आहे। जे काही ॲग्रीमेंट असेल पदभरती रिलेटेड ते तुम्ही या ठिकाणी 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती कंत्राट करार करणे हे आवश्यक असणार आहे। ठीक आहे, सो माहिती समजली असेल, लाईक जरूर करायचं आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील या पदभरती रिलेटेड ते नक्की तुम्ही कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।